गुड मॉर्निंग सर्वांना. तर सकाळचे 6 वाजलेले आहे आणि बाहेरचं वातावरण बघू शकता. बाहेर पाणी शिंपलेलं आहे, त्याच्यामुळे ओलं-ओलं आहे सर्व. आणि इथे काल सगळं ते क्लीन केलं. जे कलरिंग करणारे होते त्यांनी जे डागं पडलेले ते सर्व काढलेले. आणि मग आज मी ते 2 ते 3 बकेटा पाणी टाकून स्वच्छ केलं. थोडा वेळ लागला मला ते करायला. कमीत कमी 15-20 मिनटं गेले त्यामध्ये. त्यानंतर बघा बाहेरचं वातावरण किती छान आहे. आणि हो, आता आमच्याकडे थंडी खूप पडायला लागली. 4 ते 5 दिवस झाले. आता हिवाळा वाटतो खरा. तर छान असं वातावरण आहे आणि इथे थोडा वेळ बसतेच मी 10-15 मिनटं. त्यानंतर किचनमध्ये आले आणि किचनमध्ये पसारा बघू शकता. इथे भांडे वगैरे पडलेले आहे आणि गॅस ओटा यावर पण भरपूर असा पसारा होता. कारण संध्याकाळी मी ते सगळं आवरते, पण सकाळी कसं मुलगी पहाटे 4लाच ती प्रॅक्टिसला जाते, त्याच्यामुळे तिथे चहा किंवा पाणी वगैरे गरम करते, त्याच्यामुळे मग ती तसंच ठेवून देते. ती काही तेवढं उचलत नाही. त्यानंतर मग सकाळी सर्व आवरून घेतलं आणि आता ही सकाळची कामे. आणि थंडीमुळे थोडं लेटच होत आहे आणि रविवार असल्यामुळे तर निवांतच असते सर्व कामं. त्यानंतर इथे करायचा होता नाश्ता आणि सकाळची सुरुवात आमची चहा-पाणी झालं की पहिले नाश्ता पाहिजेच असतो. त्यानंतर बाकी कामे. तर इथे नाश्त्यामध्ये करत आहे आज उपमा. थंडीच्या दिवसामध्ये कसं गरम-गरम नाश्ता बरा वाटतो आणि मी मुलगी आल्यानंतरच करत असते, म्हणजे गरम सर्वांना मिळतो. नाहीतर मग तो थंड होऊन जातो त्याच्यामुळे, आणि त्यामुळे मग बाकी कामे थोडे लेट होतात. तर इथे उपमा वगैरे करून घेतलेला आहे. आता आज तिला टमाटरचा पाहिजे होता, तर टमाटर टाकून केलेला आहे. सहसा मी बिना हळदीचा करते आणि लिंबू वगैरे टाकून. तर आज टमाटर, ओले कांदे वगैरे टाकून केलेला आहे छान. तर त्यानंतर इथे रात्रीची थोडी खिचडी होती, म्हटलं ती पण फोडणी देऊया. कारण थंड असली तर कोणी खाणार नाही, त्याच्यामुळे ती पण फोडणी दिली. आणि नंतर इथे गॅस ओटा क्लीन करायचा होता. आता बरोबर 9:30 वाजलेले आहेत आणि आता गॅस ओटा क्लीन करते. आणि या खिडकीतून पण छान अशी ऊन येते. आता 10 वाजले की ऊन येणार. आणि त्यानंतर गॅस ओटा क्लीन केला, रूम वगैरे पुसून घेतली, किचन क्लीन झाली की अर्धे कामं झाल्यासारखे वाटतात. आता इकडे भांड्याचा पसारा पडलेलाच आहे, भांडे, कपडे. तर त्यानंतर भांडे वगैरे घासून घ्यायचे होते. तर मी ड्रममधून पाणी आणलेलं आहे, कारण वरच्या टाकीतलं पाणी आता थंड येते, म्हणून मग मी ड्रमातलंच वापरते. आणि भांडे घासायलाच कमीत कमी अर्धा पाऊण तास जातो, कारण इथे मागच्या साईडला आता ऊन येत नाही आणि थंड असते, त्याच्यामुळे थोडा वेळच लागतो. त्यानंतर भांडी इथे उन्हामध्ये आणून ठेवले. आणि सकाळी असं वाटते की उन्हामध्ये बसावं थोडा वेळ, पण कशाचं सकाळची कामे असतात त्याच्यामुळे बसणं होत नाही. आणि उन्हात बसलं की मग कामाला परत लेट होतं, कारण उन्हात बसलं की उन्हातच बसावं असं वाटतं. आज आपलं असं आहे की आपल्याला थंडी, ऊन, पाऊस जास्त झालं की काही सहन होत नाही आणि लिमिटमध्ये असलं तर बरं वाटतं, असं असते. तर असो, सुरुवात तर आहे हिवाळ्याची, पण छान थंडी पडलेली आहे, बरं वाटतं. आणि त्यानंतर इथे सर्व क्लीन करून घेतलं सर्फ टाकून. भांडे झालेले होते, आता कपडे धुवायचे होते. आणि हे क्लीन केल्याशिवाय कपडे धुता येत नाही, कारण कपडे धुवायला दुसरी कुठली जागा नाही, त्याच्यामुळे मग हे सर्व सर्फनी रोज साफ करते, त्यानंतरच कपडे धुते. आणि रविवार म्हटलं की प्रत्येक कामामध्ये थोडा वेळच होतो आणि असं वाटते चला रविवारी आपण पण सुट्टी घेऊया, पण कशाचं काय, बायांना कधीच सुट्टी नसते. कामं तर असतातच, ते आता करा मग करा, कधी करा, कामं करावीच लागतात. आणि त्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतले. आज काही जास्त कपडे धुतले नाही, कारण 2 दिवस भरपूर असे कपडे होते. आता आज काही जास्त कपडे नव्हतेच. आणि बघू शकता बाहेर थोडी ऊन आलेली आहे आणि इकडे तर आतमध्ये ऊन येतच नाही एवढी. त्यानंतर कामं वगैरे आटोपली आणि थोडा वेळ उन्हात बसते म्हटलं. थोडा वेळ म्हणता म्हणता मी पाऊण तास बसली उन्हामध्ये. केस ओले होते, म्हटलं चला उन्हामध्ये सुकतात. आणि उन्हात बसलं की उन्हातच बसावं असं वाटते. आणि इकडे बसली तर तिकडे मला स्वयंपाकाला आज वेळ झाला. तर असं आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर असंच होणार आहे. आणि ऊन आहे तोपर्यंत बसावं म्हटलं. नंतर मग तिथे पण सावली येते. त्यानंतर किचनमध्ये आली आणि आता हे भांडे लावायचे होते मला. भांडे लावून घेते, नंतर देवपूजा, नंतर स्वयंपाक. आणि आता दिवस पण लहान आहे, तर लगेच वेळ निघून जाते, लक्षातच येत नाही. कसे बघता बघता 2:30 वाजून जातात. लगेच तिकडे संध्याकाळची वेळ कामाची. तरी असो, भांडे लावून घेते आणि त्यानंतर पूजा करायची आहे मला. कारण सर्व कामं व्यवस्थित झाली की बरं वाटतं आणि ज्या त्यावेळी जे ते कामं झाले तर बरं. नंतर इथे देवपूजा करायची होती, देवपूजा वगैरे आटपून घेते आणि त्यानंतर स्वयंपाक. तर आज स्वयंपाक मला लिट्टी चोखा करायचा होता, पण कामामध्ये वेळ झाला तर म्हटलं आज राहू दे, आज कॅन्सल केलं. आणि वेळ झाला की मग करायची इच्छा होतच नाही. तर ते बघू आता पुढे कधी. तर त्यानंतर मग म्हटलं स्वयंपाक साधाच करूया.
आणि आता ही देवपूजा मला ते देवघर आणायचं आहे. बघू आता कधी आणणं होते तर, कारण टेबलवर खूप दिवसापासून ठेवलेली आहे. देवघर असलं तर बरं होते, नाहीतर मग टेबलवर कशी धूळ येते त्याच्यामुळे. त्यानंतर पूजा वगैरे आटोपली आणि आता स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाकामध्ये पत्ताकोबीची भाजी, चपाती आणि थोडा भात लावणार. कारण भात मला पाहिजेच असतो. आज वरण काही लावलेलं नाही, कारण बराच वेळ झाला. म्हटलं जाऊ दे आता, लवकर आटोपल्या पाहिजे, कारण आता 2 वाजत आलेले आहे. परत मला तिळाची चटणी करायची होती. त्यात चिवडा पण करायचा होता आज. पण ते पोहे वाळवले नाही, त्याच्यामुळे म्हटलं राहू द्या, चिवडा नंतर करूया. मग आज तिळाची चटणी करते. भाजी, भात आणि चपाती. कुठलंही काही करायचं म्हटलं तर कसा वेळ असला निवांत की बरं वाटतं, आणि वेळ झाला की मग काही गडबड होते. मग खाण्याची गडबड सर्व याची. तरी आज रविवार नाश्ता पण उशिरा झाला, त्यामुळे जेवणाची काही इतकी घाई नाही आहे. पण तरी लवकर करावं म्हटलं. शेवटी 2 वाजलेच मला, कारण उन्हामध्ये बसलं की असंच होते. त्यानंतर इथे भाजी वगैरे केली आणि एकीकडे चपात्या करायच्या आहे. भात झालेला आहे. आणि आता म्हटलं चपात्या करायच्या आधी आधी तिळाची चटणी करायची. तर तिळाची चटणी मी सिंपल अशी करते. कधी मिक्स करते, थोडं जवस घेते, त्यामध्ये शेंगदाणे आणि तीळ अशी मिक्स पण करते. पण आज फक्त तिळाची करायची होती. आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये तिळाची चटणी खायलाच पाहिजे. तीळ गरम असल्यामुळे हिवाळ्याच्या दिवसामध्ये ते चांगले असते, आणि त्यामुळे कसं आपली हाडे पण मजबूत होतात. आणि आमच्याकडे तिळाची चटणी केली तर 8 दिवस तर कधीच टिकत नाही, ती लवकर संपते. असो, आता ती खायसाठीच असल्यावर. त्यानंतर इथे तीळ वगैरे भाजून घेते. मी हे तीळ रात्रीच भाजायचे होते मला, पण ते मिक्सरचं पॉट घासायला होतं, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या, सकाळी करूया. तर त्यानंतर इथे तीळ वगैरे भाजून घेतले आणि यामध्ये थोडे शेंगदाणे पण घालणार आहे. आणि आता परत मुलीला पाहिजे होते मेथीचे लाडू. ती बोलली की मेथीचे लाडू करून दे. म्हटलं थांब आता. आता बघू, आता 1-2 दिवसामध्ये दुपारच्या वेळेस ते करावे लागेल मला, सर्व कामं झाल्यानंतर. कारण लाडू वगैरे करायचं म्हटलं तर थोडं निवांत वेळ पाहिजे असतो. त्यानंतर याच्यामध्ये मी शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाणे बऱ्यापैकी भाजले. त्यानंतर त्यामध्ये लसूण लसूण पण 1-2 गाठी लसूण घातलेला आहे. नंतर लाल सुक्या मिरच्या आणि जिरं हे सर्व व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. गॅस बंद केल्यानंतर मी जिरं त्यामध्ये ॲड केलं आणि नंतर ते परतून घेतलं. आणि त्यानंतर याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि 1 चम्मच तेल. आणि त्यानंतर अशा पद्धतीने तिळाची चटणी केलेली आहे. आता ही 8 दिवस पुरते की 2-4 दिवस कोणास ठाऊक. असो, परत करणारच आहे. आता मला जवसाची करायची आहे, ती पण करून घेईल. म्हणजे 2-3 प्रकारच्या केल्या तर बरं होतं. कधी भाजी नाही आवडली तर आपण चटणीसोबत खाऊ शकतो. आणि मी 1 किलोचं लोणचं टाकलेलं होतं उन्हाळ्यामध्ये, पण ते लोणचं अजूनही आमच्याकडे कोणीच खात नाही, म्हणजे खूप कमी खातात. लोणचं खायलाच पाहत नाही, आणि मी एकटी खाते, पण मी तरी आता खाऊन खाऊन किती खाणार. मग हिवाळ्याचं जास्त सहसा खात नाही लोणचं. त्यानंतर इथे चपात्या करायच्या होत्या. चपात्या काही जास्त नाही, 2 ते 4 करायच्या आहे. सकाळी पोटभर नाश्ता झाला की मग दुपारचं जेवण काही जास्त करत नाही, आणि जास्त कोणाला भूक नव्हती, तरी पण म्हटलं 4-5 करूया. आणि त्या सिंपल म्हणजे साध्याच केलेल्या आहेत, तेल न लावता. नाहीतर रोज तेलाच्या करत असते, आज साध्याच केल्या. जास्त करायच्या नव्हत्या त्याच्यामुळे. आणि हिवाळ्याचं कसं गरम गरम खाल्लेलं बरं असतं. तर असं आजचं रविवारचं रुटीन असं होतं माझं. आपले सकाळचे कामं हे आटोपले, आणि बघू आता संध्याकाळी बाहेर जायचं होतं, पण थंडीमुळे इच्छाच होत नाही. बाहेर गेलं की थंडी वाटतेच. आणि आमच्याकडे इकडे तर झाडं वगैरे असल्यामुळे, आणि एरिया जास्त गर्दीमध्ये नाही आहे ह्या, त्याच्यामुळे इकडे थंडी जास्त असते. त्यानंतर पूर्ण स्वयंपाक झाला आणि किचन ओटा क्लीन करून घेतलेला आहे. तर असं माझं आजचं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आजचं दुपारचं जेवण. चला, दुपारचे 3 वाजलेले आहे. कामं आटोपलेली आहे आणि जेवण झालं नुकतंच. म्हटलं थोडा वेळ बोलूया तुमच्याशी. तर हा सोफा बघा, सोफ्याचं कवर कसं लावलेलं आहे. आणि हे आमच्या मुलीची करामत. तिला असं कवर लावलेलं आवडते.